मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला। दंगल घडवणं हे भुजबळांचं स्वप्न आहे, पण ते स्वप्न मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही असं जरांगे म्हणाले। आपल्या विरोधात कितीही जातीवाद झाला तरी आपण जातीवाद करायचा नाही, कुठल्याही ओबीसी बांधवांना त्रास द्यायचा नाही असं आवाहन जरांगे पाटलांनी आपल्या जातबंधूंना केलं। पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचे संकेतही जरांगे पाटलांनी दिलेत। पुन्हा मुंबईत आंदोलन करणं किंवा 288 जागांवर उमेदवार देणं हे दोन पर्याय आमच्या समोर असल्याचं जरांगे पाटील म्हणाले। शेवटी मराठ्यांनी जे छगन भुजबळाचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं। आता यावल्या सांगतो भाऊ, छगन भाऊ, तो असा इंगा जेरी तू आमच्या काळी लावतोय। मी तो ह्या लय पुढचा आहे, तू बळत माथा झाला रक्त जळलं तू अंगात म्हणून बेट्या तू जर टांगा उलटाने बांधला तिथून कितीही कोणी जातीवाद केला, कितीही टोळ्या एकत्र आल्या, आपल्याकडून जातीवाद करायचा नाही। हे वाला येवले नाशिकहून आपण शेवटी शिव बोले हे दंगल घडून मारामाऱ्या लावून भांडण लावून निघून जाईल, त्यांना बरोबर करून आपण नाही करायचं। आणि या राज्यभरातल्या ओबीसी साठी नाही करायचं। गाव खेड्यातला ओबीसी मराठा एक आहे। आपल्या पुढे दोन पर्याय, पुन्हा मुंबई दुसरा पर्याय ते आपल्या उलटले की यांचा टांगा उलटायचा पुरा ठेवायचा। आणि तिसरा पर्याय 13 तारखेच्या नंतर बैठक घेऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांची 288 जागा लढायचे का 288 पाडायचे, पर्यायच नाही। माझ्याशी खोटं त्याचा फटके करू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।